ठीक आहे, आपण कालच्या क्लासमध्ये बघितलं होतं कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय, याचे थोडक्यात परत एकदा रिव्हिजन करूया. कॅन्डलस्टिक हे ट्रेडिंग चार्टवरील एक आलेख आहे जो ठराविक कालावधीतील शेअरच्या किमतीमधील बदल दर्शवतो. तर प्रत्येक कॅन्डलस्टिकमध्ये खालील भाग असतात जे आपण खाली बघूयात. एक असते बॉडी. ही कॅन्डलस्टिकचे आपण हे म्हणू शकतो त्याला म्हणजे ही असते बॉडी कॅन्डलस्टिकची. ठीक आहे, जाडसर आयत असते जी ओपनिंग प्राईस आणि क्लोजिंग प्राईस डिनोट करते तुम्हाला. ठीक आहे, आणि याच्यामध्ये विक किंवा शॅडो असते. ही कॅन्डलस्टिकच्या वर आणि खाली असलेली बारीक रेष असते जी त्या कालावधीतील हायेस्ट जी लेवल असेल किंवा लोएस्ट जी लेवल असेल ती दाखवते, म्हणजे लोएस्ट प्राईस आणि हायेस्ट प्राईस. तर कॅन्डलस्टिकचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक आहे बुलिश पॅटर्न, जे पॅटर्न शेअरची किंमत वाढण्याची शक्यता दर्शवतात, आणि बेरिश पॅटर्न जे मंदीचे संकेत दर्शवतात. आता जसं की इथं तुम्ही बघू शकताय, इथं कॅन्डल आहे. ठीक आहे, ग्रीन कॅन्डलची ओपनिंग नेहमी बॉटमला होते. इथे ही आहे ओपनिंग या कॅन्डलची, ही आहे क्लोजिंग. ही हायेस्ट वीक आहे, ही आहे लोएस्ट वीक. म्हणजे ह्या कॅन्डलस्टिकच्या दरम्यान, जसं की सपोज करा ही 1 मिनिटाची कॅन्डल आहे, तर ह्या 1 मिनिटात काय झालं हे कॅन्डल सांगते तुम्हाला. ह्याच्यामध्ये ह्यांनी काय सांगितलं आहे, इथं ओपनिंग झालेली आहे कॅन्डलची. ओपनिंग झाल्यानंतर थोडासा खालच्या साईडला गेलेला आहे, म्हणजे याची किंमत घसरली थोड्या वेळासाठी. इथं लोएस्ट प्राईजमध्ये गेला हा, आणि इथून पुन्हा बायर्स ॲक्टिवेट झाल्या कारणानं काय झालं आहे, हा हायेस्ट पॉईंटपर्यंत गेला आणि थोडंसं ह्याला तिथून रेजिस्टन्स मिळाल्या कारणानं हा इथे क्लोज झालेला आहे. त्याने इथे क्लोजिंग दिलेली आहे. बिकॉज ही तुम्हाला वाढती किंमत दर्शवत आहे म्हणून ह्याला बुलिश कॅन्डल म्हटलं जातं. याच्या उलट बेरिश कॅन्डल, इथं जेव्हा इथं ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग होते त्याच्या नेक्स्टला बेरिश कॅन्डलची ओपनिंग होते. ही कॅन्डल थोडेसे वरती जाण्याचा प्रयत्न केला याने, म्हणजे ही झाली याची हाय, ही झाली याची लोएस्ट व्हॅल्यू, आणि ही झाली याची क्लोजिंग. ही व्हॅल्यू, ही बॉडी. आलं लक्षात? पुढे घेऊयात आपण. याच्यामध्ये काही महत्त्वाचे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये पहिला आहे हॅमर. आता हॅमर पॅटर्न काय असतं, हा आहे हॅमर पॅटर्न, तुमचा हातोडीसारखा दिसणारा पॅटर्न. हा आयदर तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसेल किंवा रेडमध्ये दिसेल, पण हा जर सपोर्टवर असेल तर हा असं दर्शवतो की इथून मार्केट वरती जाणार आहे. याच्या पाठीमागची सायकोलॉजी समजून घ्या. प्रिव्हियसली कंटिन्युअसली मार्केट पडत आलेलं आहे. जर तुम्ही कॅन्डलस्टिक बघत असाल, ही एक रेड कॅन्डल झाली, ही एक रेड कॅन्डल झाली. याच्यानंतर काय झालं, ह्याची इथं क्लोजिंग झाली आणि ह्याची इथं ओपनिंग झालेली आहे. ओपनिंग झाल्यानंतर काय झालं, मार्केट थोडं खाली गेलं, पण हे सपोर्ट लेवलला असल्या कारणानं काय झालं आहे, इथं बायर्स ॲक्टिवेट झालेले आहेत, आणि ज्या लोकांनी इथं कुठेतरी सेलिंग केलेलं असेल वरती रेजिस्टन्स लेवलवरती, म्हणजे ही तुमची रेजिस्टन्स लेवल असेल जिथून मार्केट पडलं आहे, सध्या असे कॅन्डल्स बनवत इथपर्यंत आलं. ठीक, इथं ज्यांनी सेलिंग केलं असेल त्यांनी इथं प्रॉफिट बुक करायला बघतात सपोर्ट झोनवरती. ह्याला आपण सपोर्ट झोन किंवा आपण ह्याला म्हणू शकतो डिमांड झोन. ठीक आहे, ह्याला डिमांड झोन देखील म्हणू शकतो. तर ज्यावेळेस सपोर्ट झोनवरती किंवा डिमांड झोनवरती असे एक पॅटर्न बनतो हॅमर पॅटर्न, त्यावेळेस समजून जायचं की इथून आता सेलर्सचं प्रेशर संपलेलं आहे आणि आता बायर्सनी याच्यामध्ये एंट्री घेतलेली आहे. मग याच्याच इथं हायर पॉईंट आहे, इथं तुम्ही एंट्री बनवू शकताय. ह्याचे जिथं लोअर पॉईंट आहे इथं तुमचं स्टॉप लॉस राहील, आणि तुमचं प्रॉफिट जे आहे ते 1:2 और 1:3 तुम्ही प्रॉफिट मार्जिन बघू शकता. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथून मार्केट अप ट्रेंडला गेलेला आहे, म्हणजे इथून ट्रेंड चेंज झाला. याच्यानंतर इन्व्हर्टेड हॅमर, सेम गोष्ट आहे. इन्व्हर्टेड हॅमर देखील
हा देखील तुम्हाला सपोर्टवरतीच बनलेला दिसतो, पण हा मोस्टली जो आहे तो ग्रीनमध्येच दिसणार तुम्हाला. जसं की ही आहे तुमची सपोर्ट लेवल. सपोर्ट लेवलवरती काय झालं आहे, मार्केट लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो करत इथपर्यंत आलं आहे. म्हणजे ही झाली लोअर हाय, ही झाली लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, आणि ही झाली लास्टचीच लोअर लो. इथं काय झालं, इथं मार्केट पडायला हवं होतं, पण बिकॉज हा पण सपोर्ट झोन असल्याकारणानं काय झालं, इथं सेलर्सनी त्यांचा इंटरेस्ट गमावला. सेलर्सनी इथं त्यांचं प्रॉफिट बुक केलं. जसं प्रॉफिट बुक केलं तसं आता ह्या कॅन्डलस्टिकचा पॅटर्न समजून घेऊया. ठीक आहे, एक्झॅक्टली असं का झालं ते, ह्याच्या पाठीमागची सायकॉलॉजी समजून घेऊया. ही झाली याची ओपनिंग, ही झाली याची क्लोजिंग. ठीक आहे, ही झाली याची ओपनिंग, ही झाली क्लोजिंग. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडी देखील वीक दिसणार नाही, किंवा तुम्हाला रेड पॅटर्नमध्ये गेलेला अजिबात दिसणार नाही. याच्यामध्ये ग्रीनच दिसणार तुम्हाला. ज्यावेळेस इथं ओपनिंग झाली, याची ओपनिंग झाल्यानंतर हा वरपर्यंत गेला, पण सेलर्सनी एक लास्ट ट्राय करण्यासाठी म्हणून मार्केटला पुन्हा एकदा पुश करण्यासाठी प्रयत्न केला. पण इथं बायर्स जास्त ॲक्टिवेट झाल्या कारणानं काय झालं, याच्या ओपनिंगपेक्षा खाली गेली नाही आणि थोडंसं वरती जाऊन याने क्लोजिंग दिलेलं आहे. याचा अर्थ काय होतो, इथं बायर्स आता हावी झालेले आहेत. तुम्ही याच्यामध्ये देखील एक किंवा दोन कॅन्डल ह्याचा ब्रेकआउट देण्याचा वेट करू शकता. ज्यावेळेस कोणती कॅन्डल ह्याचं म्हणजे दुसरी किंवा तिसरी कॅन्डल ह्याची जी नेक्स्ट असेल ती जर ह्याच्या हायेस्ट पॉईंटला जर ब्रेकआउट करून वरती जात असेल तर इथं तुमची बनते एंट्री पॉईंट. सेम इथं SL आणि 1:2 और 1:3 तुमचं टार्गेट. सिम्पल आहे, तुमचं टार्गेट अचीव होणार, किंवा जिथं कुठं तुमचा रेजिस्टन्स लेवल असेल तिथपर्यंतचं तुम्ही टार्गेट ठेवून चालू शकता. पण ज्या ट्रेडमध्ये तुम्हाला 1:2 1:3 प्रॉफिट दिसतं त्यावेळेस बुकिंग करण्यातच छानपण असतं. ठीक आहे, हे झालं इन्व्हर्टेड हॅमर. याच्यानंतर येतो बुलिश एनगल्फिंग आणि बेरिश एनगल्फिंग. दोन प्रकारचे एनगल्फिंग पॅटर्न असतात. तर सध्या आपण बघूया बुलिश एनगल्फिंग. एनगल्फ करणे म्हणजे काय, मी मगाशी पण म्हणजे ह्या थोडक्यात शब्दातच पकडा. एनगल्फिंग म्हणजे काय, शब्दच इथे महत्त्वाचा आहे. कुठल्याही कॅन्डलला स्वतःच सामावून घेणं किंवा त्याला खाऊन टाकणं असंही म्हणू शकतो, त्याला एनगल्फिंग म्हणतात. तर आता जसं इथं बघताय मार्केट खाली 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 पडत आलं आहे आणि इथं तुम्ही आलाय सपोर्ट झोनवरती. ही लास्ट रेड कॅन्डल झाली तुमची, लास्ट बेरिश कॅन्डल. ह्याच्यानंतर काय झालं आहे, ह्याची इथं क्लोजिंग झाली, ह्याची इथं ओपनिंग झाली, ही क्लोजिंग झाली, ह्याची ओपनिंग झाली. हा थोडासा खाली गेला आहे, पण लिक्विडिटी घेऊन काय झाला वरती गेला आणि इथं त्याने क्लोजिंग दिलं आहे. हे झालं हायस्ट पॉईंट. इथून मार्केटचा ट्रेंड चेंज झाला आणि मार्केट अप ट्रेंडला गेलं. जर इथं बघाल तुम्ही तर प्रिव्हियस जी कॅन्डल आहे ती पूर्णपणे ह्या कॅन्डलच्या आतमध्ये सामावली गेली, बिकॉज ही पुढची कॅन्डल ह्या प्रिव्हियस कॅन्डलला पूर्ण सामावून घेते आतमध्ये. त्याच्यामुळे याला म्हटलं जातं एनगल्फिंग कॅन्डल, बुलिश एनगल्फिंग. ही नेहमी बनते कुठे, सपोर्टवरती. आणि ही कॅन्डल ग्रीन पाहिजे, ही कॅन्डल रेड पाहिजे. ठीक आहे, नाहीतर ह्याच्या पुढची समजून घ्या, एक ग्रीन झाली परत रेड एनगल्फिंग झाली तर त्याला अर्थ नाही, ग्रीनच असली पाहिजे. नंतर ह्याच्या पुढची तुम्हाला अशी मोठी दिसेल रेडमध्ये, तुम्ही म्हणाल ह्याने पण खाल्लं की या कॅन्डलला, तर तसं नाही चालत. ह्याच्यामध्ये ग्रीन नंतर ग्रीनच बनली पाहिजे, आलं लक्षात. सेम ह्याच्या उलट बेरिश एनगल्फिंग असते, ते कुठं बनतं, तुमच्या रेजिस्टन्स लेवलला बनतं. जिथं तुमचा रेजिस्टन्स लेवल किंवा आपण काय म्हणतो सप्लाय झोन आहे तिथं बनतं. इथंपर्यंत ग्रीन ग्रीन कॅन्डल्स बनत आलेले असतात. ही छोटी एक ग्रीन कॅन्डल बनते आणि अचानक एक मोठी रेड कॅन्डल बनते इथं, जे ह्या पूर्ण कॅन्डलला खाऊन टाकते. तर ह्याच्यानंतर मार्केटचा ट्रेंड चेंज होतो आणि मार्केट खाली पडतं. इथं सायकॉलॉजी समजून घ्या, मार्केट खाली पडत होतं, सपोर्ट झोनवरती आल्यानंतर सेलर्सचा इंटरेस्ट संपतो, त्याच्यानंतर बायर्स इंटरेस्टेड होतात, सेलर्स त्यांचं प्रॉफिट बुक करतो आणि बायर्स नवे एंट्रीज घेतात. जसं बायरने एंट्री घेतलं तसं सेलर बाहेर पडतो आणि इथून मार्केट वरती जातं. फक्त त्याच्यासाठी प्रिव्हियस कॅन्डलला गिळून टाकणं खूप गरजेचं आहे. ही कॅन्डल जर प्रिव्हियस कॅन्डलला गिळून टाकत असेल तर आणि तरच त्याच्यामध्ये तो परफेक्टली बुलिश एनगल्फिंग झाला असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, सेम बेरिश एनगल्फिंगचं पण आहे. ज्यावेळेस तुमचा
रेजिस्टन्स लेवलला ती कॅन्डल बनेल त्याच वेळेस तिथं एंट्री घ्यायची. ह्याच्यानंतर असते पिर्सिंग लाईन, म्हणजे भेदणारी रेषा. हा पॅटर्न 2 कॅन्डलस्टिकने बनलेला असतो. दुसरी कॅन्डलस्टिक पहिल्या कॅन्डलस्टिकच्या बॉडीमध्ये घुसते आणि किंमत वाढवण्याची शक्यता असते. सेम जसं आत्ता आपण एनगल्फिंग कॅन्डलमध्ये बघितलं, सेम ह्याच्यात पण सेम गोष्ट आहे. ठीक आहे, ही पण सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवलवरती बघितली जाते. म्हणजे आता जर तुम्ही इथं उदाहरण बघाल तर ही आहे बुलिश आणि ही आहे बेरिश. ठीक आहे, बेरिश कधी बनणार? तुमच्या रेजिस्टन्स लेवलला बनणार. ही झाली तुमची रेजिस्टन्स लेवल, किंवा आपण म्हणू शकतो याला सप्लाय झोन. आणि ही कुठे बनणार? तुमची सपोर्ट झोन किंवा डिमांड झोनवरती बनणार आहे. इथं मार्केट पडत आलं आहे आणि इथं काय झालं, एक मोठी ग्रीन कॅन्डल बनली. इथून मार्केट परत वरती निघालं. इथं एक्झॅक्टली झालं आहे काय बघायचं. काय सांगितलं आहे, दुसरी कॅन्डलस्टिक पहिल्या कॅन्डलस्टिकच्या बॉडीमध्ये घुसते. म्हणजे ह्याच्या बॉडीच्या आतमध्ये आहे ही कॅन्डल, आणि ह्याच्या नेक्स्टची जी कॅन्डल आहे ते आता बघू शकता. ही इथं ह्याचा जो ओपनिंग आहे ह्याचा हायला ह्याने टच केलेले आहे, आणि ह्याचं जे लोवेस्ट आहे तो ह्याच्या लोवेस्टपेक्षा थोडासा खाली आहे. पण ऑलमोस्ट ह्यांचं जर आपण कॅल्क्युलेशन बघितलं तर ही आणि ही सेमच आहे. एकमेकांनाही मायनस करून टाकते, म्हणजे ही 0 झाली. इथून नवीन एंट्रीज बनल्या, इथून पुढे ग्रीन कॅन्डल क्रिएट व्हायला चालू होते. मग ह्याच्या तुम्ही हायस्ट पॉईंटला एंट्री बनवू शकताय. याचा हा झाला SL, आणि तुम्ही 1:2 1:3 ॲज युजल आपण बघतो तसं बघू शकता याच्यामध्ये एंट्री घेण्यासाठी. बेरिशमध्ये पण सेम आहे. मार्केट वरती आलं आहे, इथं सेलर्स बायर्सचा इंटरेस्ट संपला, इथं बुकिंग चालू झाल्यामुळे ही कॅन्डल खाली पडली. सेलर्स ॲक्टिवेट झाले आणि इथून मार्केट परत खाली आलं. ठीक आहे, याच्यानंतर पाहूयात मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार सकाळचा तारा हा पॅटर्न 3 कॅन्डलस्टिकने बनलेला असतो आणि किंमत वाढवण्याची शक्यता दर्शवतो. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय होतं, मॉर्निंगला एक अशी रेड कॅन्डल क्रिएट झाली. म्हणजे ही आहे 9:15 AM कॅन्डल, ही वाली. आपण ह्याला 5 मिनिटाची कॅन्डल पकडू किंवा 1 मिनिटाची कॅन्डल पकडू शकतो. 1 मिनिटासाठी 1 मिनिटात काय झालं, इथं ओपन झालं मार्केट, इथून थोडंसं वरती गेलं, पण सस्टेन न केल्या कारणानं काय झालं, मार्केट खाली पडलं. इथं ह्याने लो लावला आणि क्लोजिंग इथं दिलं. सेम टायमिंगला त्याची नेक्स्ट कॅन्डल जी आहे ती इथं ओपनिंग झाली, इथं क्लोजिंग झाली. पण ही बघा किती छोटी आहे. म्हणजे 1 मिनिटाच्या कालावधीत बघायला गेलं तर ही खूप मोठी झाली आणि ही खूप छोटी झाली. असं का झालं, तर इथं बायर्स आणि सेलर्सचं युद्ध सुरू झालं आहे. काय झालं आहे, इथं बायर्स पण सेम क्वांटिटीमध्ये आहेत आणि सेलर्स पण सेम क्वांटिटीमध्ये आहेत. दोघांपैकी एक कोणतरी जास्त वरचढ असलं पाहिजे, तर आणि तरच त्याच्या बाजूला मार्केट जाणार. आता इथं झालं आहे काय बघा, इथं ओपनिंग झाली मार्केटची, ह्याने थोडंसं लो लावला, लो लावून परत ह्याने लावला हाय, आणि परत इथं केली क्लोजिंग. पण जर बघाल तर ह्याच्यामध्ये आपल्याला समांतर दिसेल, म्हणजे वरची लेवल आणि खालची लेवल समांतर आहे. म्हणजे हे थोडक्यात तुम्हाला असं दिसणार, प्लस चिन्हासारखं थोडंसं. आणि ह्याच्यानंतर जी कॅन्डल बनली ती ह्याचा हाय ब्रेक करून वरती गेली आणि प्रिव्हियस कॅन्डलपेक्षा 50%च्या वरती क्लोजिंग झालेली आहे. म्हणजे ही जी रेड कॅन्डल आहे याच्या 50% ॲबोव्ह ही क्लोज झाली पाहिजे, तर आणि तरच मॉर्निंग स्टार क्रिएट झाला आहे असं म्हणू शकतो आहे. ह्याच्या हायरला आपण एंट्री घेऊ शकतो आहे, ह्याच्या लोअरला आपण SL ठेवू शकतो आहे किंवा ह्याच्या बेसवरती, आणि तुम्ही 1:2 1:3चं टार्गेट ठेवून काढू शकता पैसे. ठीक आहे, हा मोस्टली मॉर्निंगला सेटअप दिसतो. म्हणजे मॉर्निंगच्या 1 तासाभरात तुम्हाला हा सेटअप, तासाभराच्या आत जर दिसत असेल कुठे, तर खूप चांगले रिटर्न्स देण्याची याच्यामध्ये कॅपॅसिटी राहते. ठीक आहे, याच्यानंतर पाहूयात हँगिंग मॅन. अगेन हँगिंग मॅन काय आहे, हा आहे तुमचा रेजिस्टन्स झोन. याला काय होतं आहे देवदाने अचानकच, हे आहे तुमची रेजिस्टन्स, RS झोन आपण म्हणूया त्याला, रेजिस्टन्स झोन. मार्केट खालून वरती आलं आहे,
बायर्सनी प्रॉफिट बुक केलं, सेलर्स हावी झाले आणि मार्केट खाली पडलं. तुम्ही बघा कुठल्याही बाबतीत बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला दोनच गोष्टी दिसणार. कुठलं तरी एका साईडचं पारडं जड होतं आहे, त्याच्यामुळे मार्केटचा जो ट्रेंड आहे तो चेंज होत आहे. म्हणजे हा झाला अप्पर ट्रेंड, इथं दुसऱ्या पार्टीचं वजन वाढलं, हा गेला परत डाऊन ट्रेंडला, परत इथं पहिल्या पार्टीचं वजन वाढलं, परत इथून वरती, असंच मार्केट होत राहतं. ह्याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये काही नाही आहे. कुठलाही पॅटर्न घ्या, प्रत्येक पॅटर्न ॲट द एंड ऑफ द टाईम तुम्ही जर कॅल्क्युलेशन करून बघितले प्रॉपर, तर तो कुठेतरी हॅमर कॅन्डल किंवा तुमचा हँगिंग मॅन किंवा अशाच प्रकारचे कॅन्डल्स बनवून जातो. त्या कॅन्डलचा तुम्हाला फक्त स्टडी करायचं आहे, त्याची सायकॉलॉजी समजून घ्यायची की त्याला एक्झॅक्टली म्हणायचं काय आहे. ती कॅन्डलस्टिक काहीतरी तुम्हाला गोष्ट सांगत असते, ती गोष्ट समजून घ्यायची. इथं म्हातारीची गोष्ट नाही आहे, इथं पैशाची गोष्ट आहे. पैसा कुठं चालला ह्याच्याबद्दल ते कॅन्डल्स सांगत असतात तुम्हाला. ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. ते एकदा समजलं की मग तुम्हाला काय एक्स्ट्राचे कोर्सेस वगैरे कोणाचे करायची गरज नाही, काय नाही. तुम्ही इझिली तुमचे टार्गेट बनवून प्रॉफिट्स बुक करू शकता. ठीक आहे. ह्याच्यानंतर शूटिंग स्टार. आता तुम्हाला हँगिंग मॅन असा दिसत होता, शूटिंग स्टार काहीसा तुम्हाला असा दिसेल. फक्त हा कसा दिसणार आहे तुम्हाला सांगतो. आता जर तुम्ही बघितलं इथं, तर ही रेजिस्टन्स लेवल सांगितलं, हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स. ठीक आहे, म्हणजे सप्लाय झोन आहे. सप्लाय झोन आहे. झोन कधी हे लाईनमध्ये ड्रॉ न करता असे स्क्वेअरमध्ये वगैरे असे ड्रॉ करायचे असतात. हा झोन असतो, ह्या झोनमध्ये वर खाली चालतं. तर आता हा शूटिंग स्टार कसा क्रिएट झाला आहे बघा. ह्याने रेजिस्टन्स लेवल तोडलेली आहे, वरती गेला आहे. प्रयत्न तर केला ह्याने अजून मार्केटवरती ब्रेक करून जाण्याचा, पण फेल झाला. आणि तो फेल झाल्या कारणानं काय झालं, इथून परत सेलर्स ॲक्टिवेट झाल्याने त्यांनी मार्केट खाली पाडलं तुमचं. काही जास्त नाही, सेम स्टोरी प्रत्येक कॅन्डलमध्ये आहे. तुम्हाला वेगळी अशी कुठलीही स्टोरी बघायला मिळणार नाही. ठीक आहे. याच्यानंतर पुढे काय आहे, शूटिंग स्टार झालं. बेरिश एनगल्फिंग मगाशी पण सांगितलं. बेरिश एनगल्फिंग काय, बुलिश एनगल्फिंग काय आहे. प्रिव्हियस कॅन्डलला गिळून टाकते आणि त्याच्यानंतर मार्केट ट्रेंड चेंज होतो. डार्क क्लाउड कवर. आता हे पण काही वेगळी स्टोरी सांगणार नाही, हे पण सेमच स्टोरी सांगणार आहे. हा पॅटर्न 2 कॅन्डलस्टिकने बनलेला असतो. दुसरी कॅन्डलस्टिक पहिल्या कॅन्डलस्टिकच्या बॉडीमध्ये घुसते आणि किंमत कमी होण्याची शक्यता दर्शवते. काय आहे याच्यामध्ये वेगळं, सेम स्टोरी आहे. हा फक्त कॅन्डल्स तुम्हाला दिसताना वेगवेगळ्या दिसतील, पण ज्यावेळेस तुम्हाला त्याचं पॅटर्न समजेल किंवा त्याची सायकॉलॉजी समजेल ना, हे काय बघायची गरजच पडणार नाही. आणि मी ह्याच्यावरती जास्त तुम्हाला लेक्चर पण देत बसणार नाही, कारण सगळीकडे सेमच आहे. आता मॉर्निंग स्टार बघितला होता, हा आहे इव्हिनिंग स्टार, संध्याकाळचा तारा. हा पॅटर्न 3 कॅन्डलस्टिकने बनलेला असतो आणि किंमत कमी होण्याची शक्यता दर्शवतो. इथं पण सेम गोष्ट आहे, फक्त इथं काय फरक आहे, हे रेजिस्टन्स लेवलला बनणार आहे ना की सपोर्ट लेवलला. सपोर्ट लेवलला असं दिसलं तर तिथनं गप पळायचं, तिथं काय जास्त एंट्री घेत बसायचं नाही. आलं लक्षात. तिथून साईडवेजलाच मार्केट जातं बऱ्यापैकी. इथं काय झालं, एक ग्रीन कॅन्डल बनली आहे, खालून मार्केट वर 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 आलं, इथं ग्रीन कॅन्डल बनली आहे. इथं इनडिसिजन कॅन्डल झाली एक, म्हणजे इथं कळेनच झालं नक्की मार्केट कुठे चाललं आहे. आता ही 1 मिनिटाची कॅन्डल एवढी मोठी बनते आहे आणि ही एवढी छोटी, म्हणजे इथं किती प्रेशर बिल्ड झालं आहे तुम्ही विचार करू शकताय. किती त्याला म्हणजे असं प्रेशराईज करून 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 त्याच्यात 1 मिनिट भरला आहे. सेलर्स पण तेवढेच आहेत, बायर्स पण तेवढेच आहेत. मग कोणतरी माघार घेणारच ना इथून, कोणीतरी माघार घेतल्याशिवाय तर मार्केट पुढे जाणार नाही. मग ज्यावेळेस मग सेलर्स बायर्स इथं त्यांचं प्रॉफिट बुक करतात आणि सेलर्स नव्याने एंट्री घेतात, त्यावेळेस सेलर्सचं पार्ट जड होतं आणि त्याची जी नेक्स्ट कॅन्डल आहे रेड, ती मोठी क्रिएट होते. पण ती ह्याच्या 50% जास्त मोठी क्रिएट झाली पाहिजे. म्हणजे 50% इथं असेल समवेअर, त्याच्यापेक्षा मोठी क्रिएट झाली पाहिजे. मग ह्याच्या तुम्ही इथं एंट्री घेऊ शकताय, इथं एस-एल ठेवू शकताय. सेम अगेन 1:2, 1:3 प्रॉफिट. काही बदल नाही, सगळीकडे सेम सायकॉलॉजी आहे, सेम गोष्टी आहेत. उगीच लोक यूट्यूबवरती वगैरे एवढ्या मोठमोठ्या व्हिडिओज बनवतात. सुरुवातीला मला देखील हे शिकताना बरं वाटत होतं, पण जसं जसं सेल्फ स्टडी केला त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे याच्यामध्ये काहीच नाही, सेम सायकॉलॉजी आहे, सेम मेंटॅलिटी आहे, काहीच चेंज नाही.
फक्त एकदा तुम्ही कॅन्डल वाचायला शिकला ना, तुम्हाला हॅमर दिसो नाही तर काय पण दिसो, तुम्ही पुढचं प्रेडिक्शन ॲटोमॅटिकली करायला लागता. आणि फक्त कॅन्डल स्टिक बघून एंट्री घ्यायची नसते, त्याच्यामध्ये अजून देखील टेक्निकल ॲनालिसिस बरंचसं करावं लागतं. ते बघितल्यानंतरच कन्फर्मेशन मिळतं, नाही तर मार्केटमध्ये बरेच वेळा फसवणूक करणारे देखील कॅन्डल्स बनवले जातात. म्हणजे जर माझ्याकडे 5-6 हजार करोड रुपये आहेत, तर मला असल्या कॅन्डल्स बनवायला किती वेळ लागणार आहे हो. मी 2,500 इकडून टाकले, 2,500 इकडून टाकले, हे मार्केट हलवून दाखवा, नाही हलणार आहे. ऑब्व्हियसली 5,000 कोटी म्हणजे काहीच नाही. 50-60 हजार कोटी रुपये असतील तर गोष्ट वेगळी आहे, मी मार्केटच हलवून देणार नाही इथून. आणि त्याच्यानंतर मी कुठली तरी माझं पारडं हलकं करेन. सपोज करा हे वालं पारडं हलकं केलं तर मार्केट खाली गेलं, हे वालं पारडं हलकं केलं तर मार्केट वरती गेलं. ॲज सिम्पल ॲज दॅट. सेलर्सची देखील सेम स्टोरी असते. तर आपण आता पुढे बघूयात याच्यामध्ये अजून काय आहेत कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. मी काय जास्त माझ्या पुस्तकात देखील जास्त कॅन्डलस्टिक पॅटर्न्स लिहिलेले नाही आहेत. ज्या महत्त्वाच्या वाटत आहेत मला, की ज्या तुम्हाला बघण्यानंतर लगेच समजू शकतात, तेवढ्याच घेतलेल्या आहेत. ठीक आहे, आता हे झालं कॅन्डलस्टिक पॅटर्न आपले बघून झालेले आहेत. ह्याच्या नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपला चार्ट पॅटर्नचा आहे. ठीक आहे,